इस न्यूज के प्रायोजक है आई विजन अकेडमी UKG टू 12th स्टँडर्ड सायन्स ऍडमिशन ओपन, बारेमाम चौक, पानगल मध्ये समोर, सोमवार पेठ, सोलापूर. हॅलो हॅलो. पाटील साहेब नमस्कार. लोकप्रधान चॅनल मधून बोलतो. नमस्कार नमस्कार, बोला की. पाटील साहेब 17-18 दिवस आंदोलन होतं, आंदोलन मागे घेतलं, सोमवारपर्यंत बिल मिळतील अशी अपेक्षा होती. सोमवार गेला, आता शनिवार आलाय. मिळाली का बिल? पडली का खात्यावर पैसे? काय सांगाल? नाही, अजून तर बिल काही पडली नाहीत. त्यांनी आमदार साहेबांनी मीडिया समोर बोलताना सांगितलं होतं की 15 दिवसाचा वेळ घेतला होता. आपणही त्यांना कमी दिवसामध्ये बिल टाका अशी आपली विनंती होती. हा, तर ते आपल्याला बोलले होते की आपण होता होईल तेवढं कमी दिवसामध्ये तुमची बिल पेड करू. पण आता तुम्हाला बोलतो ह्या क्षणापर्यंत काही बिल पडलेलं नाही. आणि आम्ही 24 तारखेचं आंदोलनाचं निवेदन दिलंय. आता आम्ही उद्या तुळजापूर तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांची बैठक लावली रविवारी, आणि सोमवारी अक्कलकोट तालुक्यातल्या शेतकऱ्यांची बैठक लावली. बर. तर आता ह्या बैठकीमध्ये आंदोलनाची दिशा ठरेल. काल आमदार साहेबांशी बोलणं झालं. ते म्हणत होते की तुम्हाला दिलेल्या 15 दिवसाच्या ह्याच्याप्रमाणे मी 15 दिवसाच्या आत पैसे टाकतो. बर. हा, 15 दिवसाची मुदत कधी संपते? 15 दिवसाची मुदत म्हणजे बघा की आपण 11 तारखेला आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं होतं. हा हा, 11 तारखेपासून म्हणलं तर 25-26 तारखेला 15 दिवस होतात. बरं, काय शेतकऱ्यांचे अजूनही तुम्हाला फोन येत आहेत? बिल मिळालं नाही, काय 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 विचारणा होत्या शेतकऱ्यांकडून? नाही, शेतकऱ्यांची तीच विचारणा आहे. बिलाचं काय झालं? शब्द दिला होता, नसेल तर आपण परत आंदोलन चालू करूया. काही शेतकऱ्यांची तीव्र भावना होती की आपण उठायला नको होतं. आणि काही शेतकऱ्यांनी म्हणलं की उठलो ठीक झालंय, कुणावर शब्दावरती कुणाच्या तरी विश्वास ठेवला पाहिजे. आता शेवटी आमचे तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि अक्कलकोटचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी दोघांनी जबाबदारी घेतली होती. या गोष्टीला तहसीलदार जमदाडे साहेब आणि जिल्हाधिकारी कार्तिकेयन साहेब दोन्ही हजर होते साक्षीला. हा, यांच्या साक्षीनं हा विषय झाला. आमदार राणादादा हे फोनवरून संपर्क साधला त्यांनी, काही प्रत्यक्ष नव्हते. हा, तहसीलदार जमदाडे साहेबांची काय भूमिका आहे? त्यांची काय भेट किंवा फोन घेतली? फोनद्वारे काय? नाही, घेतलं त्यांनी. फोनवरती बोलणं झालं त्यांचंही. तेही म्हणतायत की आम्ही दिलेल्या ह्याच्याप्रमाणे होता होईल तेवढं लवकर बिल पडण्यासाठी प्रयत्न आहे. आम्ही कागदोपत्री सगळी प्रोसिजर करतोय. आम्ही त्यांना म्हणलं की कागदोपत्री प्रोसिजर तुमची चालू ठेवा, पण शेतकऱ्यांच्या बिलासाठीची तेवढी रक्कम घ्या आणि ट्रान्सफर करून मोकळं व्हा. बाकी तुमचं कागदपत्र तर होतच राहणार आहेत ना. व्यवहार मोठा आहे तुमचा. शेतकऱ्याची रक्कम काय तुमच्या ठरलेल्या व्यवहारा एवढी नाही, ती त्यापेक्षा कमी आहे. कल्याण शेट्टी साहेबांशी काय बोलणं किंवा भेट? काल फोनवर झालं. त्यांचं म्हणणं आलं किंवा तुम्हाला दिलेल्या शब्दाच्या ह्याच्यामध्ये आम्ही करून देऊ, थोडी मला मुदत द्या. निवडणुकीमुळे माझे 2-3 दिवस इथे निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये गेले. हा, तर 26 तारखेला तुमचे 15 दिवस पूर्ण होत आहेत. जर समजा 15 दिवसात त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही तर तुमची पुढची दिशा काय राहणार आहे शेतकऱ्यांची? नाही, आमचं आंदोलनाचं भाग 2 चालूच राहणार. आता आम्ही जसं पहिल्या टप्प्यामध्ये केलं तसं भाग 2 मध्ये चालू राहील. त्या टप्प्यामध्ये आम्ही जी पहिल्या टप्प्यातली आंदोलन एका सेंटर पॉइंटला ठेवून टप्प्याटप्प्यानं जे चालवलं, अर्धनग्न असेल, जलसमाधी असेल, ते आता ह्या दुसऱ्या टप्प्यात सुद्धा तेवढ्याच तीव्रतेने ते चालू राहील. त्याच्यामध्ये भीक मागू आंदोलन. आणि एक टप्पा आपण सचिनदादा कल्याण शेट्टीने आपल्याला म्हणले होते की जर पैसे मी नाही दिलं तर माझ्या घरासमोर तुम्ही तंबू टाका, तिथं आंदोलन करा. आम्ही तिथेही करणार. सचिनदादा कल्याण शेट्टींच्या घरासमोर बसणार? हो, बिलकुल. पैसे नाही पडले की आम्ही तिथेही बसू. कारण त्यांच्याच शब्दाखातर आम्ही उठलोय ना. दुसऱ्याचा विश्वास आम्ही ठेवलाच नाही कोणावर. बोडके साहेबांचं काय, त्यांचं काय चाललंय? म्हणजे तुम्ही दोघं मिळून चर्चा करताय का? कसं काय तुम्ही लक्ष? हो, दोघंही मिळूनच चालू आहे. दोघंही मिळूनच आम्ही असणार आहे, त्याच्यात काय वाद नाही. पण काही शेतकरी असं देखील म्हणतात की बाबा आपण आंदोलन जे मागे घेतलंय कल्याण शेट्टी साहेबांचं ऐकून किंवा राणा जगजितसिंह दादा यांचं ऐकून आपण मागं नाही उठायला पाहिजे होतं, पैसे मिळेपर्यंत तिथं थांबायला पाहिजे होतं, असं देखील म्हणतायत. काय तुमचं काय म्हणणं आहे? नाही, उठायला नको होतं हे त्यांच्या भावना रास्त आहेत. पण एक लक्षात घ्या की आंदोलनं करत असताना कुठंतरी थांबलं पाहिजे. ते आंदोलनं एकसारखं कंटिन्यू ह्याच्यामध्ये जर फ्लो चालत राहिला तर त्याला एक विस्कळीतपणा सुद्धा येतो. आपण विश्वास कुणावरती ठेवला की सत्तेतल्या आमदारांनी आपल्याला शब्द दिला, त्याला प्रशासन सुद्धा साक्षीला आहे.
आता आणि हे पैसे कोण देणार? म्हणजे कल्याण शेट्टी देणार, सरकार देणार, शासन देणार का कारखान्यावाले देणार? नाही, आता त्यांचा काहीतरी विक्रीचा व्यवहार झालाय असं समजलंय आम्हाला. हा, पण तो कोण विकत घेणारा जो आहे तो यांना पैसे देईल आणि कारखाना प्रशासन असेल किंवा मग जिल्हा प्रशासन असेल किंवा NCLT जे कारखान्याचं हे चालतं ते NCLTच्या माध्यमातून मिळतील. आम्हाला काय पैसे मिळण्याशी मतलब आहे. कोणी देऊ, आमच्या खात्यावरती पैसे आले, विषय संपला. किती शेतकरी आहेत आणि किती कोटी यायचे? आता कारखाना प्रशासन आकडा वेगळाच सांगते, आयुक्तालय वेगळाच आकडा सांगते. ते आमच्या माहितीप्रमाणे 45 ते 48 कोटी म्हणजे लमसम 50 कोटी गृहीत धरून चला. म्हणजे फक्त शेतकऱ्यांचं देणं. मग बाकी ते ऊस वाहतूकदार, तुमचे ते गुत्तेदार, कंत्राटदार, ती बाकीची रक्कम वेगळी असेल ती. पण तुमचं एक ठरलंय की बाबा जर 15 दिवसाची जी मुदत आहे ती संपेच्या आत पैसे नाही मिळाले तर तुम्ही प्रसंगी आमदार कल्याण शेट्टी यांच्या घरासमोर देखील बिलकुल बसणार. सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन बसणार आणि त्याची आमची सगळी व्यवस्था करायची जबाबदारी ती त्यांचीच असेल. धन्यवाद पाटील साहेब, लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलल्यावर. धन्यवाद. ओके, थँक्यू. तुमच्या मुलांच्या यशासाठी सोलापुरातील सर्वात उत्तम ठिकाण आय विजन अकॅडमी. ट्युशन क्लासेस फॉर UKG to 12th स्टँडर्ड. प्रशस्त क्लासरूम, बसण्यासाठी कम्फर्ट बेंचेस, लिहिण्यासाठी व्हाईट बोर्डची सुविधा. डिजिटल लर्निंग अंतर्गत लवकरच प्रोजेक्टची सुविधा सुरू. इंग्लिश, गणित, विज्ञान आणि इतर सर्व विषयांसाठी तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक. आठवड्याला रिव्हिजन, महिन्यातून टेस्ट. प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष. क्वालिटी एज्युकेशन, योग्य फी. आजच ऍडमिशन घ्या. वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. आय विजन अकॅडमी, 12 इमाम चौक, पानगल मस्जिद समोर, सोमवार पेठ, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9049310881.